हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 9 मॅथेमॅटिक्स मधील ट्रिगोनोमेट्री ह्या चॅप्टर वरील एक्झामला कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात हे घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी ह्या सर्व व्हॅल्यूज माहित असणं खूप गरजेचं आहे आणि ह्या कशा फाइंड आउट करायच्या आणि व्हॅल्यू ह्या कशा लक्षात ठेवायचा याच्यावर एक मी सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. जर तो तुम्ही अजूनही पाहिला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर चला फर्स्ट क्वेश्चन याच्याबद्दल आपण घेऊया. आता आपल्याला माहित आहे की ट्रिगोनोमेट्री आपण नेहमी एका राइट अँगल ट्रायंगल मध्येच यूज करतो. मग एक मी आधी काय करते, राइट अँगल ट्रायंगल काढते. आता कोणत्या कोणत्या टाइपचे प्रश्न आपल्याला एक्झामला विचारू शकतात. समजा ABC आपला काय आहे, राइट अँगल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. ओके. आणि आपल्याला दिलेला आहे ए साइन अल्फा घेऊया. ह्याला मी अल्फा देते, ह्याला आपण बीटा घेऊया. ओके. अल्फा, बीटा, गॅमा, थिटा हे आपण कोणत्याही अॅक्यूट अँगल्सला ला आपण डिनोट करू शकतो. आपल्याला दिलेला आहे अँड cos बीटा इज इक्वल टू 1/2 आपल्याला दिलेला आहे. देन फाइंड अल्फा प्लस बीटा. बघा कशा टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. फाइंड अल्फा प्लस बीटा. आता साइन अल्फा दिलेला आहे 1/2, कॉस बीटा दिलेला आहे आपल्याला 1/2. आता आपण इकडे चार्ट कडे जाऊया. साइन 1/2 कधी असतो? जेव्हा साइन 30 आहे तेव्हा आपला साइन 1/2 आहे. ओके. सिमिलरली कॉस बीटा 1/2 दिलेला आहे. मग कॉस ची कधी व्हॅल्यू 1/2 असते? जेव्हा आपला कॉस 60 डिग्री असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असते? 1/2 असते. मग इथे आधी आपण इथे लिहून घेऊ. देअरफॉर गिवन आपल्याला दिलेला आहे साइन अल्फा इज इक्वल टू 1/2. बट वी नो काय माहिती आपल्याला की साइन 30 डिग्री किती असतो? 1/2 असतो. म्हणजे साइन अल्फा इज इक्वल टू साइन 30 झाला का? म्हणजे तुमचा अल्फा किती डिग्री असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. सिमिलरली तुम्ही कॉस बीटा ही काढायचा आहे. सिमिलरली आपल्याला दिलेला आहे कॉस बीटा इज इक्वल टू 1/2. पण काय आहे? कॉस 60 डिग्री असतो आपला 1/2. इथं लिहा वी नो cos 60 इज इक्वल टू 1/2. म्हणजेच cos बीटा इज इक्वल टू cos 60. त्यालाच आपण काय म्हणणार? बीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अल्फा प्लस बीटा आणि आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू मिळाली. मग इथे आपण फक्त सिम्पली ऍड करणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. अशा टाइपचे आपल्याला एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. ओके. आता जर समजा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे परत दिलेला आहे एबीसी राइट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. हे मी इरेज करते. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इन ट्रायंगल एबीसी. जर आपल्याला AB इज टू BC इज इक्वल टू 2:1 दिलेला आहे. बघा AB इज टू BC इज इक्वल टू 2:1 इन ट्रायंगल एबीसी. एबीसी जर राइट अँगल ट्रायंगल आहे. AB इज टू BC इज इक्वल टू 2:1 दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देन फाइंड साइन अल्फा प्लस टॅन बीटा. काय करायचंय? A is to B is equal to 2:1 then find the sin alpha plus tan beta. आता आपल्याला दिलेला आहे इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे. अँगल B इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 90 डिग्री. ओके. म्हणजे हा राइट अँगल ट्रायंगल आहे. आता AB इज टू BC दिलेला आहे आपल्याला. AB इज टू BC इज इक्वल टू दिलेला आहे 2:1. मग इथे आपण घेऊ शकतो लेट द रेशो बी K किंवा X काही घ्या. लेट द रेशो बी मी K घेते. तुम्ही K किंवा X काही घेऊ शकता. ओके. मग आपल्याला AB इज इक्वल टू किती मिळाला? 2K आणि BC मिळाला आपल्याला 1K. म्हणजे तुमचा BC इथे आहे 1K. हा झाला तुमचा 2K. ओके. तर आपल्याला फाइंड आउट करायचं साइन अल्फा प्लस टॅन बीटा. आता साइनचा आपला फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग हायपोटेनियस याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का? नाहीये. मग हायपोटेनियस आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग त्यासाठी आपण काय करणार? बायझिक पायथागोरस थेरम दोन साइड दिलेले आहेत. रिमेनिंग साइड आपण फाइंड आउट करू शकतो. मग इथे लिहूया आपण बायझिक पायथागोरस थेरम. आपण
AC फाइंड आउट करू शकतो. बाय युजिंग पायथागोरस थेरम आपल्याला मिळणार AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB आपल्याला दिलेला आहे 2K होल ब्रॅकेट स्क्वेअर करणार कारण इथं 2 चा पण स्क्वेअर आणि K चाही स्क्वेअर करायचा आहे. प्लस BC 1K स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर असतो 4, K चा स्क्वेअर K स्क्वेअर प्लस 1K स्क्वेअर इज इक्वल टू 5K स्क्वेअर झाला. म्हणजेच आपल्याला देअरफॉर AC आपल्याला मिळाला इथे स्क्वेअर रूट ऑफ 5K. स्क्वेअर रूट ऑफ 5K मिळाला टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड केला. आता आपल्याला साइन अल्फा प्लस टॅन बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो का? येस. चला साइन अल्फा प्लस टॅन बीटा इज इक्वल टू काय येणार आहे? साइन अल्फा म्हणजे अपोजिट साइड कोण आहे याची 1K आणि हायपोटेनियस आता आपण फाइंड आउट केलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 5K. साइन अल्फा काय असतो आपला BC अपॉन AC आणि टॅन बीटा म्हणजे काय बीटाच्या अपोजिट साइड कोण आहे AB अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे इथे आपण करणार AB अपॉन BC. आता AB BC AC सर्वांची व्हॅल्यू आपण पुट करूया. BC आपण आता फाइंड आउट केलं किती सॉरी BC आपल्याकडे 1K दिलेला आहे. AC आपण फाइंड आउट केलं स्क्वेअर रूट ऑफ 5K प्लस AB आपल्याकडे आहे 2K आणि BC आपण इथे घेतलेला आहे 1K. K गेट कॅन्सल. देन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 2 अपॉन 1. आता याला सिम्प्लिफाय करूया. बघा काय येतं 1 into 1 1 प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 इथे मी म्हणजे आपली व्हॅल्यू आली इथे 1 प्लस खाली फक्त आन्सर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. देअरफॉर साइन अल्फा प्लस टॅन बीटा इज इक्वल टू 1 प्लस 2 रूट ऑफ 5 डिवायडेड बाय रूट 5. अशा टाइपचे आपल्याला क्वेश्चन येतात. इझी असतात काहीतरी अल्फा बीटा असं रेशो वगैरे बघून कन्फ्युज व्हायचं नाही. अशा टाइपचे आपल्याला क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. हेही क्वेश्चन आपल्याला 3-3 मार्क्स साठी एक्झामला येतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट टाइपचे क्वेश्चन आपल्याला अजून विचारले जातात. आता नॉर्मल रेशो वगैरे तर आपल्याला माहित आहे. तर कधी कधी काय होतं ना आपल्याला अशी डायग्राम वगैरे काही दिलेली नसते. फक्त आपल्याला समजा अशा टाइपचा क्वेश्चन आला असेल tan A plus B is equal to √3 and tan A minus B is equal to 1 by √3. 1 by √3. Then find the value of angle A. आता अशा टाइपचे क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करायचे? आता ना आपल्याला इथं डायग्राम दिलेली आहे, ना राईट अँगल ट्रायंगल आहे, असं काही मेन्शन केलेलं आहे, ना टॅनची व्हॅल्यू माहित आहे, असं काही दिलेलं नाहीये. मग करणार काय? आता बघा आपल्याला A प्लस बी इज इक्वल टू दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 3. मग टॅन कधी असतो स्क्वेअर रूट ऑफ 3? जेव्हा टॅन तुमचा 60 डिग्री असतो तेव्हा तुमचा टॅन हा असतो स्क्वेअर रूट ऑफ 3. सिमिलरली आपल्याला दिलेला आहे टॅन A मायनस बी इज इक्वल टू 1 बाय √3. मग टॅन 1 बाय √3 कधी असतो? जेव्हा तुमचा टॅन 30 डिग्री असतो तेव्हा तो तुमचा 1 बाय √3 असतो. म्हणजेच तुम्ही आधी इथे काय घेणार टॅन A प्लस बी इज इक्वल टू √3. बट आपल्याला काय माहित आहे टॅन 60 डिग्री जो आहे त्याची व्हॅल्यू √3 आहे. मग तुम्ही असं लिहू शकता का टॅन A प्लस बी इज इक्वल टू टॅन 60. येस डेफिनेटली आपण लिहू शकतो. याच्या आधी आपण अल्फा बीटाच्या क्वेश्चन मध्येही सेम असंच केलेलं आहे. म्हणजेच तुमचा A प्लस बी ची व्हॅल्यू इथे किती मिळाली आपल्याला 60 डिग्री मिळाली. ह्याला केला आपण इक्वेशन नंबर 1. ओके. सिमिलरली A मायनस बी आहे 1 बाय √3 आणि टॅन 30 डिग्री ही आपला आहे 1 बाय √3. मग तुम्ही इथे असं लिहू शकता नाव टॅन A मायनस बी इज इक्वल टू 1 बाय √3 आणि टॅन 30 इथे पण बट वी नो टॅन 30 डिग्री इज इक्वल टू 1 बाय √3. महिला तुम्ही असं लिहू शकता टॅन A मायनस बी इज इक्वल टू टॅन
30 डिग्री. म्हणजे समजा ए मायनस बी ते किती मिळाला? 30 डिग्री. ह्याला तुम्ही करा इक्वेशन नंबर 2. आता जसे आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने ह्या दोघांनाही सॉल्व्ह करू शकतो. बघा ए प्लस बी इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे आणि ए मायनस बी आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे. एकाचं साइन प्लस आहे, एकाचं मायनस आहे. मग हे दोन इक्वेशन आपण ऍड करून फाइंड आउट करू शकतो. म्हणजे बघा इथे लिहिते, सिम्पली लिहिते मी ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 and 2 काय येईल बघा? ए प्लस बी इज इक्वल टू 60 डिग्री, ए मायनस बी इज इक्वल टू 30 डिग्री आहे. ओके, प्लस बी मायनस बी गेट कॅन्सल. 2a इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे तुमचा ए झाला इथे 45 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 45 डिग्री. समजला? अशा टाइपचे आपल्याला क्वेश्चन्स येतात. आता बघा, मग तुम्ही आता म्हणू शकता की मॅम जर आता ह्याच्यामध्ये आम्ही परत बीची जर व्हॅल्यू ऍड केली म्हणजे क्रॉस चेक करण्यासाठी आपण काय म्हणतो की राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण ट्रिगोनोमेट्री यूज करू शकतो. मग आता जर परत आम्ही ही ए ची व्हॅल्यू जर ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर बी आम्हाला 15 मिळतो. मग हा राईट अँगल ट्रायंगल कसा झाला? ह्याच्यामध्ये असाही ट्रायंगल असू शकणार आहे हा. अशा टाइपचाही हा क्वेश्चन असू शकतो. जसं समजा की हा इथे ए बी असेल किंवा सी डी अशा टाइपचा कोणताही तो ट्रायंगल वेगळा असू शकतो. फक्त आपल्याला हा मोठा ट्रायंगल कन्सिडर करायला लावला असेल. अशा टाइपचे हे क्वेश्चन्स येतात. ओके, समजलं असेल तुम्हाला? तर नेक्स्ट क्वेश्चन आपण आता ह्याच्यामध्ये कोणत्या टाइपचा विचारला जातो तेही आपण एक घेऊया. ऍक्च्युली क्लिअर केले तर पूर्ण अँगल्स वगैरे ही जातील. त्याच्यामुळे मी ही असं करत आहे. चला नेक्स्ट फोर्थ फोर्थ टाइपचा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आता ह्यामध्ये आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला असतो. ए बी सी किंवा पी क्यू आर कोणताही असेल तो राईट अँगल ट्रायंगल. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? समजा हा 3 आहे, हा 4 आहे. बघा, ए बी आपल्याला 3 दिलेला आहे, बी सी 4 दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे फाइंड साइन ए प्लस कॉस ए. काय सांगितलेलं आहे? साइन ए प्लस कॉस ए. क्वेश्चन काय आहे? इन अ राईट अँगल ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर वगैरे काही असेल ते मी सेंटीमीटर देतेच तरी. ए बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन ए प्लस कॉस ए. आता अशा टाइपचे क्वेश्चन काय करायचे? तर साइनचा आपला फॉर्म्युला काय आहे? डेफिनेटली अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉसचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग आता ह्या ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस कोण आहे? आपला एसी आहे. मग एसी ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे का? नाही दिली. मग आधी पहिला एसी आपल्याला फाइंड आउट करून घ्यावं लागेल, बरोबर? मग आता एसी आपण कसं फाइंड आउट करणार? सिमिलरली सेम बाय युजिंग पायथागोरस थेरम. मग इथे आपण आधी लिहून घेऊ इन ट्रायंगल एबीसी. एबीसी मध्ये काय दिलेलं आहे? ए बी अँगल अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, ए बी इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला 3 सेंटीमीटर आणि एसी दिलेला आहे आपल्याला, सॉरी बीसी दिलेला आहे ना, बीसी इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला 4 सेंटीमीटर. मग बाय युजिंग पायथागोरस थेरम आपण काय करणार? हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. ओके, ए बी किती आहे आपला? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16 25 म्हणजे एसी तुम्हाला मिळाला इथे 5 मिळाला. आता फाइंड करायचं आपल्याला कॉस ए प्लस साइन ए म्हणजेच देअरफॉर साइन ए प्लस कॉस ए काय असणार आहे? साइन एचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट कोण आहे? बीसी अपॉन एसी. सिमिलरली कॉस ए कसा असणार आहे? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस म्हणजेच ए बी अपॉन एसी. चला व्हॅल्यूज पुट करूया आपण. 4 अपॉन
5 प्लस 3/5 किती येतं बघा. बेस सेम आहे, न्यूमरेटरची आपण डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो जेव्हा बेस आपला सेम असतो. 4 प्लस 3 7/5 म्हणजेच तुमची साइन ए प्लस कॉस ए ची व्हॅल्यू झाली 7/5. अशा टाइपचे आपल्याला क्वेश्चन्स हे विचारले जातात. फक्त सिम्पली आपण सॉल्व्ह करायचं आहे. आता ह्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपला रेशो दिला होता, इथे रेशो दिलेला नाही. किंवा साइन ए ची व्हॅल्यू जर दिलेली असेल 3/5 वगैरे त्याच्या टाइपचे पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये ते क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आणि ह्या टाइपचे क्वेश्चन्स असे विचारले जातात. आता अजून एक तुम्हाला क्वेश्चन सांगते. जर सपोज आपल्याला असं दिलं असेल, जर समजा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे हा, अँगल ए इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 45 डिग्री आणि अँगल बी पण आपल्याला दिलेला आहे 45 डिग्री. ओके. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए होल डिवाइडेड बाय tan ए इंटू कोसेक बी. आता अशा टाइपचे क्वेश्चन्स आले तर आपण काय करणार? बघा काय दिलेलं आहे, tan ए इंटू कोसेक बी दिलेला आहे. मग बघा पहिला आपण काय करूया, क्वेश्चन आधी लिहून घेऊ. कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी अशा टाइपचा कोणताही क्वेश्चन येऊ शकतो. फक्त आपल्याला सिम्पली काय करायचं, फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत आणि आन्सर हे फाइंड आउट करायचे. कोणताही क्वेश्चन येऊ दे, मग तिथे स्क्वेअर असू दे, क्यूब असू दे, मल्टिप्लाय असू दे, काही असू दे, फक्त आपण व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. जे आपले अँगल दिले आहेत आणि ह्या चार्ट मध्ये आपण बघणार की त्याची व्हॅल्यू किती आहे आणि ती फक्त त्याच्यामध्ये पुट करणार आणि जस्ट सिम्प्लिफाय करणार. ओके. मग आता इथे काय दिलेलं आहे, tan ए इंटू कोसेक बी आधी पण लिहून घेतला, म्हणजे याची व्हॅल्यू आहे ती आधी लिहा. आता कॉस स्क्वेअर किती आहे हा 45 डिग्री आहे प्लस साइन स्क्वेअर 45 आहे. बॉक्स हे करते आपण. टॅन किती आहे हा 45 आहे आणि कोसेक मल्टिप्लाय आहे इथे आणि कोसेक पण आपल्याला दिलेला आहे 45 दिलेला आहे. मग आता बघा कोसेक स्क्वेअर किती आहे 45 1/√2 आहे. मग ह्याला काय केलंय मी 1/√2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सिमिलरली साइन पण तसंच आहे 1/√2 होल ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवाइडेड बाय tan 45 किती आहे आपला 1 आहे. ओके. आणि मल्टिप्लाय कोसेक 45. आता कोसेक 45 किती आहे आपला √2 आहे. मग ह्याला मी केले इंटू √2. ओके. आता सिमिलरली अशा पद्धतीने ह्यालाही आता सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय येईल बघा 1/√2 होल ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 झाला प्लस 1/2 होल डिवाइडेड बाय 1 इंटू √2 झाला. आता बेस सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन करा 2/2 होल √2 2 टू गेट कॅन्सल. आन्सर फक्त आला आपलं 1/√2. म्हणजेच ह्या सर्वांची व्हॅल्यू किती आली आपली कोसेक स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन टॅन ए इंटू कोसेक ए ची व्हॅल्यू आली आपली 1/√2. फक्त अशा टाइपचे त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. फक्त आपल्याला अँगल दिलेला असेल तर व्हॅल्यू फक्त पुट करायच्या आहेत आणि जस्ट सिम्प्लिफाय करायचं. बाकी ह्याच्या बाहेरील क्वेश्चन असा कोणताच एक्झामला विचारला जात नाही. ओके. आणि जे रेशोवाले आपले आहेत ते ऑलरेडी मी लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, तेही तुम्ही तिथे डेफिनेटली चेक करू शकता. आय होप की तुम्हाला आजच्या सेशन मध्ये सगळं काही समजलं असेल आणि जर समजलं असेल तर नक्कीच तुम्ही एक व्हिडिओला लाईक करू शकता. थँक्यू.